हे प्रिन्स मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयासाठी शिपाई व लिपिक या पदासाठी मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि मराठी व्याकरणावर बनवलेला हा सराव पेपर दुसरा आहे. पहिला व्हिडिओ कालच अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या. तो तुम्हाला कुठे मिळेल तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये कालचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. आणि आजचे जे काही प्रश्न घेत आहे ना, ते मराठी व्याकरणाच्या सगळ्या टॉपिकवरचे प्रश्न म्हणजे मिक्स प्रश्न आहेत आणि हे ॲक्च्युअलमध्ये वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले प्रश्न आहेत, हे सुद्धा लक्षात असू द्या. मी काढलेले प्रश्न नाहीत, तर ॲक्च्युअलमध्ये वेगवेगळ्या परीक्षांना आलेले प्रश्न आहेत. त्यामुळं असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसेच जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाने ॲक्च्युअलमध्ये पिऊनचे घेतलेले सगळे पेपर दिलेले आहेत, प्लस याच्यामध्ये 174 टेस्ट आत्तापर्यंत मी अपलोड केलेले आहे. सुरुवातीला 30च टेस्ट दिल्या होत्या, पण आत्तापर्यंत 174 टेस्ट याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत आणि त्यातले जशास तसे बरेचसे प्रश्न जशास तसे तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये येतील याची मला खात्री आहे. आणि फी फक्त 200+ GST आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात आणि व्हिडिओला 500 लाईक आले पाहिजे बरं का. काठ्या शब्दाचे एकवचन कोणते आहे? तर काठ्या हा जो शब्द आहे ना, त्याचं काठ्या हा शब्द अनेक वचन आहे. मग त्याचं एक वचन काय होतं माहिती आहे का? काठ्या असं, काठी हे त्याचं एक वचन होतं. नियम असा आहे, इकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन याकारांत होतं. लक्षात आलं? इकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन याकारांत होतं. मग काठी हे इकारांत आहे, म्हणजे शेवटी एक वेलांटी आहे, म्हणून त्याचं अनेक वचन याकारांत, म्हणजे शेवटी ये आले. वाटी, वाट्या, काठी, काठ्या अशा पद्धतीनं. वही, वह्या. चला त्याच्या पुढे दुसरा प्रश्न पाहूयात आता. पुढे लिंग विचारानुसार जोड्या दिल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे बरं का. तर इथं पहा, सुसर, सुसरा, हेच चुकीचं आहे ना. सुसर सुसरा असं नसतंच ना. शिक्षक, शिक्षिका बरोबर आहे, कारण शिक्षक हे पुल्लिंग आहे, शिक्षिका स्त्रीलिंग आहे. वानर, वानरी बरोबर आहे. बरेच जण ना वानरला वानरीन म्हणतात पहा. ते ग्रामीण भागामध्ये वानरीन म्हणलं जातं, पण ॲक्च्युअलमध्ये तो शब्द काय माहिती आहे का? वानरी असाच तो शब्द आहे. त्यानंतर हे पण बरोबर आहे. भाऊ, वहिनी बरोबर आहे. भाऊ पुल्लिंग आहे, वहिनी स्त्रीलिंग आहे. पण सुसर, सुसरा असं नसतं. एक नंबरचं चुकीचं आहे. चला त्याच्या पुढे आता 3 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि तिसरा प्रश्न आहे पहा, मोर आणि रेडा या शब्दांची योग्य स्त्रीलिंगी रूपे सांगा. आता मोर आणि रेडा यांचा आपल्याला योग्य स्त्रीलिंगी सांगायचं आहे. तर मोरचं स्त्रीलिंग होतं लांडोर. काही जण मोरनी करतात बरं का, तर मोरचं मोरनी होत नाही. परत एकदा सांगतो, मोरचं स्त्रीलिंगी रूप होतं लांडोर. लांडोर 2 ठिकाणी, 1 आणि 2. 3 आणि 4चा तर प्रश्नच नाही, कारण त्याच्यात लांडोर हा नाहीच आहे. आणि रेड्याचं स्त्रीलिंगी रूप होतं म्हैस. मग लांडोर आणि म्हैस कुठं आहे? तर 2 नंबरला आहे. आता इथं गाय, गायचं पुल्लिंग बैल होतं, बैलाचं स्त्रीलिंग गाय होतं. हे साध्या गोष्टी तर माहीत असतात आपल्याला. तर मोर आणि रेडा या शब्दांची योग्य स्त्रीलिंगी रूपं कोणती आहेत? लांडोर आणि म्हैस ही आहेत. आणि हे सगळे प्रश्न ॲक्च्युअलमध्ये विचारलेले आहेत बरं का. तुम्हाला जरी सोपे वाटत असले तरी ॲक्च्युअलमध्ये परीक्षेला आलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षांना. भीमाने मुष्टियुद्धात बकासुराला ठार मारून टाकले, या वाक्यातील कर्ता ओळखा. आता या वाक्यामध्ये कर्ता कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे पहा. सर्वात कर्ता कसा ओळखायचा माहिती आहे का? तर सर्वात आधी दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखायचं असतं. मग क्रियापद कोणतं आहे? टाकले. त्याचा धातू ओळखायचा. मग टाकलेचा धातू कोणता आहे? टाट. धातू म्हणजे काय? तर क्रियापदाचा असा भाग जो बदलत नाही त्याला धातू असे म्हणतात. मग या ठिकाणी टाट हा काय आहे? धातू आहे. मग त्या धातूला नारा, नारी, नारे, नाऱ्या यापैकी योग्य तो प्रत्यय लावायचा आणि शेवटी कोण या शब्दाने प्रश्न विचारायचा. जे उत्तर मिळेल ते तो कर्ता असतो. मग टाकणारा कोण? तर भीम. टाकणारा कोण आहे? भीम आहे. मग या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? भीम आहे. 1 नंबरचं उत्तर आहे. भीमाने मुष्टियुद्धात बकासुराला ठार मारून टाकले.
टाकले, तर या ठिकाणी कर्ता कोण आहे? भीम आहे. आणि कर्ता म्हणजे काय? वाक्यात जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात. पण मारून टाकण्याची क्रिया कोणी केलेली आहे? भीमाने केलेली आहे. म्हणून भीमा काय झालेला आहे? कर्ता झालेला आहे. चला, समजतंय ना? अतिशय सोप्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी सांगत आहे पहा मी. आणि नियम का सांगत आहे? तर परीक्षेमध्ये तुम्हाला हेच वाक्य येणार नाही. नियम माहीत असेल तर तुम्ही वाक्य कोणते येऊ द्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता काय दिलं आपल्याला? गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. आता यामध्ये लक्षात ठेवा, कर्ता आहे गुरुजी, कारण शिकवणारा कोण? गुरुजी. कर्म आहे विद्यार्थ्यांना, आणि व्याकरण हे दोन कर्म आहेत, आणि शिकवतात हे क्रियापद आहे. मग आता जर दिलेल्या वाक्यामध्ये कर्म असेल तर ते सकर्मक क्रियापद असतं. याचं उत्तर सकर्मक क्रियापद पण आहे. अजून एक उत्तर याचं येतं पहा, एकाच प्रश्नाचे दोन उत्तर आणि दोन्ही ऑप्शन पर्यायामध्ये आहेत. या ठिकाणी दोन कर्म आहेत, एक आहे विद्यार्थ्यांना आणि दुसरं आहे व्याकरण, असे दोन कर्म आहेत. आणि मग हे द्विकर्मक क्रियापद सुद्धा आहे, म्हणजे सकर्मक पण आहे आणि द्विकर्मक पण आहे. असे दोन्ही उत्तर या ठिकाणी येणार आहेत. मग अशा वेळेला काय करायचं माहिती आहे का? कुठलं तरी एकच उत्तर गोल, म्हणजे गोल करायचं. आपल्याला गोलच करायचे आहेत. कुठलं तरी एकच उत्तर गोल करायचं आहे. तुम्हाला त्याचं मार्क्स मिळून जातात. दोन्हीला गोल करायचं नाही. क्लिअर झालंय? चला, त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. आता याच्यामध्ये मला अजून एक तुम्हाला नियम सांगायचा. थोडासा वेळ घेतो, पण नियम खूप महत्त्वाचे असतात पहा. या ठिकाणी ना, जर दिलेल्या वाक्यामध्ये दोन कर्म असतील तर त्यापैकी जो सजीव असतो की नाही, सजीव, तो काय असतो माहिती आहे का? सजीव जो असतो, सजीव म्हणजे इथं विद्यार्थ्यांना हा सजीव आहे आणि व्याकरण हा काय आहे? निर्जीव आहे. लक्षात आलंय? मग आता सजीवला जो विभक्ती प्रत्यय लादलेला असतो तो चतुर्थीचा असतो, आणि हे जे व्याकरण दिलेलं आहे की नाही, याला जरी कोणता विभक्ती प्रत्यय लादलेला नसेल तरी याची अप्रत्यय द्वितीय विभक्ती असते. हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि क्लिअर झालंय सर्वांचं? चला, त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट 6वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. प्रश्न आहे, पुढील वाक्यातील कंसात दिलेल्या शब्दाचा योग्य पर्याय शोधा. आता आपल्याला काय दिलेलं आहे? पुढील वाक्यातील कंसात दिलेल्या शब्दाचा योग्य पर्याय शोधा. आणि काय दिलेलं आहे? सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवात करणे आलेली आहे. आता योग्य पर्याय काय आलेला आहे? साधी मराठी आपल्याला येते की नाही? तर करण्यात या ठिकाणी पाहिजे. करण्याचं काय पाहिजे? करण्यात पाहिजे, म्हणजे सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवात करण्यात आलेली आहे. करण्याचं कोणतं रूप पाहिजे? करण्यात असं रूप पाहिजे. हे काही मी सांगायची आवश्यकता नाही. ज्यांना मराठी येतं त्या सगळ्यांना याचं उत्तर येणार आहे. पुढे परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर परिमळ हा जो शब्द आहे ना, या शब्दाचा समानार्थी शब्द सुगंध असा आहे. परिमळ म्हणजे काय? सुगंध. क्लिअर झाले? परिमळ म्हणजे काय? सुगंध. त्याच्यानंतर माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले, त्यात रंगीत चित्रे होती. वरील दोन वाक्यांचे केवळ वाक्य करा. आता केवळ वाक्य म्हणजे काय माहिती आहे का? इथं शेवटी जे आहे ना, हे केवळ वाक्य आहे बरं का. मी तुम्हाला हे जे केवळ वा झालंय ना, त्याच्या पुढे वाक्य असं आहे, ते केवळ वाक्य. केवळ वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय, किंवा सोपं सांगतो, ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं त्याला आपण केवळ वाक्य असं म्हणतो. उद्देश म्हणजे कर्ता, क्लिअर झालंय, आणि विधेय म्हणजे क्रियापद. तर ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं त्याला आपण काय म्हणतो? केवळ वाक्य असं म्हणतो. मग आता माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले, त्यात रंगीत चित्रे होती. याचं केवळ वाक्य कसं होईल माहिती आहे का? पहिलं ऑप्शन पहा, माझ्या एक दादाने मला रंगीत चित्रांचे पुस्तक पाठवले. असं होत नाही, एक दादाने नाही म्हणत आपण, एका दादाने म्हणतो. म्हणजे हे चुकीचं झालं की नाही? माझ्या दादाने मला रंगीत चित्रांचे एक पुस्तक पाठवले, हे बरोबर आहे पहा. वाचलं की लक्षात येतं. माझ्या दादाने मला रंगीत चित्रांचे एक पुस्तक पाठवले. या ठिकाणी पहा, माझ्या दादाने हा कर्ता झालेला आहे, कर्ता एकच आहे, आणि क्रियापद पाठवले हे एकच आहे. समजलंय? ज्या वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं त्यालाच आपण केवळ वाक्य असं म्हणतो. पुढे एक रंगीत चित्रांचे मला दादाने माझ्या पुस्तक पाठवले, ही वाक्य रचना तर होऊ शकत नाही ना. माझ्या रंगीत चित्रांचे एक पुस्तक दादाने मला पाठवले, हे सुद्धा चुकीचं आहे. तर 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. चला, त्याच्या पुढे आणि केवळ वाक्य म्हणजे काय मी तुम्हाला समजून दिलेलं आहे. चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे?
आता चातुर्मास, चातुर्मासमध्ये दोन पद कोणते आहेत? चातुर आणि दुसरं आहे मास. मग पहिलं पद जर संख्यावाचक असेल तर त्याला काय म्हणतो आपण? द्विगु समास असं म्हणतो. आणि द्विगु समासालाच संख्या पूर्वपद तत्पुरुष समास असं सुद्धा म्हटलं जातं. तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे पहा. आणि लक्षात आले तर चातुर्मास म्हणजे 4 मासांचा समूह. तर ह्या द्विगु समासाचं उदाहरण आहे. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे द्विगु समास. आणि हे तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे बरं का. निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. तर निरूपण हा जो शब्द आहे ना, याचा समानार्थी शब्द खूप सोपा आहे पहा. तुम्ही कधी कीर्तन ऐकायला गेला होतात का चुकून? कारण तरुण पिढी शक्यतो इंदोरीकरांच्या कीर्तनाला जात असाल, कारण तो कीर्तन नसतंच, तमाशाचा असतो एक, किंवा एक पात्री प्रयोग म्हणूयात आपण. ठीक आहे, एक पात्री प्रयोग असतो नाटकाचा, म्हणजे हास्य जत्रा असते ती, एक महाराष्ट्राची हास्य जत्रा असते. आता जेव्हा कीर्तन सुरू असतं ना, त्यावेळेला जे कीर्तनकार असतात ते अभंगाचं निरूपण करत असतात. म्हणजेच काय करत असतात? तो अभंग आपल्याला समजून देत असतात. त्याला विवेचन असं म्हटलं जातं. तर निरूपणचा समानार्थी शब्द काय आहे? विवेचन आहे. निरूपणचा समानार्थी शब्द काय आहे? विवेचन आहे. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचेत मित्रांनो, पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये मी हायकोर्टने ॲक्च्युअलमध्ये घेतलेले जे प्रिव्हियस इयर पेपर आहेत क्लर्कचे ते सगळे दिलेले आहेत. प्लस 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत. प्लस मी स्वतः काढलेल्या 350 टेस्ट टॉपिक वाईज याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि यातले जशाच तसे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार आहेत अशा पद्धतीनं मी हे डिझाईन केलेलं आहे. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. पुढचा प्रश्न आहे 18 नंबरचा प्रश्न. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. खूप छान स्पष्टीकरण मी तुम्हाला देत आहे. प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा. आता प्रतिदिन म्हणजे काय? प्रत्येक दिवशी. मग याची फोड प्रत्येक दिवशी होते. तर हे याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे म्हणून हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा की अव्ययभाव समासामध्ये जो शब्द आलेला असतो त्याच्यातलं पहिलं पद म्हणजे पहिला शब्द महत्वाचा असतो. तर अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे प्रतिदिन. त्याच्या पुढे 12 नंबरचा प्रश्न आहे. मीनाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ ओळखा. आता मीनाने खाऊ खाल्ला असेल असं दिले नाही आपल्याला. मग खाल्ला असेल याच्यामध्ये खाल्ला आणि असेल या 2 शब्दांपासून क्रियापद तयार झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये धातू साधित आहे खाल्ला. मग 2 शब्दांपासून क्रियापद तयार झाला असेल आणि धातू साधिताचं शेवटचा असेल ला ली ले लो ल्या. लाली ले लो ल्या यापैकी कोणता असेल आणि त्यानंतर असेल किंवा असे नसेल तर ते कशाचं असतं माहिती आहे का? पूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण असतं. आणि भविष्यात एखादी क्रिया पूर्ण झाली असा बोध क्रियापदाच्या रूपावरून होत असेल तर त्यालाच आपण पूर्ण भविष्यकाळ असं म्हणतो. आणि ओळखायचं कसं त्याचे नियम सुद्धा मी तुम्हाला छानपैकी समजून दिलेले आहेत. चला त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न आहे. याचं मी तुम्हाला वेगवेगळ्या काळातले रूप करून देतो पहा. समजा हे जर तुम्हाला अपूर्ण भविष्यकाळात कसं वाक्य असलं असतं माहिती आहे का? मीना खाऊ खात असेल असं, म्हणजे मीना खाऊ खात असेल हे अपूर्ण भविष्यकाळाचं झालं. अपूर्ण वर्तमान काळाचं कसं होईल माहिती आहे? मीना खाऊ खात आहे. अपूर्ण भूतकाळ कसं झालं असतं? मीना खाऊ खात होती. लक्षात आले? चला त्याच्या पुढे म्हणजे एकाच वाक्याचं वेगवेगळ्या काळामध्ये आपण रूपांतर करू शकतो. तसेही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढीलपैकी कोणता शब्द वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी आहे? सोपा आहे. वरिष्ठचा विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे? कनिष्ठ असणार आहे. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे वरिष्ठ कनिष्ठ. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला वरिष्ठ असतात आणि कनिष्ठ पण असतात. म्हणजे तुम्ही जर लिपिक म्हणून सिलेक्शन झालं तर तुमच्यावर हेड लिपिक असतो, वरिष्ठ लिपिक असतो आणि तुमच्या खाली शिपाई ह्यात तुमचा कनिष्ठ असतो. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? सगळ्यांना माहिती आहे ययातीचे लेखक कोण आहेत? वि स खांडेकर आहेत. आणि मराठी भाषेमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले साहित्यिक वि स खांडेकर आहेत. आणि त्यांना ययाती या कादंबरीसाठीच तो ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्या पुढे रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. काय म्हणत आहे मी? रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता मी तुम्हाला
कालच्या व्हिडिओमध्ये पण छान समजून दिलं होतं पहा. जर दिलेल्या वाक्यातील कर्माला, कर्म म्हणत आहे, कर्माला कोणताही विभक्ती प्रत्यय लादलेला नसेल तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं असतं. आणि कर्त्याला विभक्ती प्रत्यय लादलेला नसेल तर कर्तरी प्रयोग असतो. कर्ता आणि कर्म दोघांनाही विभक्ती प्रत्यय लादलेला असेल तर तो भावी प्रयोगाचं उदाहरण असतं. मग ठाणारा कोण आहे? राम. कर्ता राम आहे की नाही, त्याला विभक्ती प्रत्यय लादलाय, म्हणजेच हा कर्तरी प्रयोग नाही. कर्म कोणता आहे? आंबा. आंबाला कोणता विभक्ती प्रत्यय लादलाय का? नाही, म्हणजेच हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. आणि याच्यामध्ये नियम असा आहे कर्मणी प्रयोगाचा, सॉरी इथं बाणाचं न पाहिजे, कर्मणी प्रयोगाचा नियम असा आहे की दिलेल्या वाक्यातील कर्त्याला विभक्ती प्रत्यय लादलेला असतो, कर्माला विभक्ती प्रत्यय लादलेला नसतो आणि क्रियापद भूतकाळातील असतं. खाल्ला हे भूतकाळातील क्रियापद आहे की नाही, म्हणजेच हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. आणि कर्मणी प्रयोगाचे एकूण 5 उपप्रकार आहेत. परीक्षेत जर आलं की कर्मणी प्रयोगाचे किती उपप्रकार आहेत, तर 5 उपप्रकार आहेत. प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. सोपं आहे. प्रसरणचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आकुंचन. प्रसरण आकुंचन, प्रसरण आकुंचन. पाठ झालं की नाही? चला, आणि माहितीच आहे सगळ्यांना प्रसरण आणि आकुंचन. त्याच्यानंतर 17 नंबरचा प्रश्न पाहूयात. आता व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, सर्वांनी लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ कोणता आहे ते सांगा. आता मी निबंध लिहित आहे, दिलेल्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून सध्या वर्तमानामध्ये क्रिया सुरू आहे असा बोध होत आहे की नाही, म्हणून हे कशाचं उदाहरण आहे, तर हे आपलं चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळ म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण आहे. आणि अजून तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे वर्तमानात किंवा बोलत असताना एखादी क्रिया सुरू आहे असा बोध क्रियापदाच्या रूपावरून होत असेल तर त्यालाच आपण चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. आणि हे ओळखायचं कसं माहित आहे का, तर अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य संयुक्त क्रियापद असतं, म्हणजे 2 शब्दांपासून क्रियापद तयार होतं. त्याच्यामधील जो क्रियावाचक शब्द असतो त्याला धातुसाधित म्हणतात. धातुसाधिताचं शेवटचं असेल त असतं आणि त्याच्यानंतर आहे, आहेस, आहेत असं आहोत, आहात यापैकी कोणतं तरी एक वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद असतं. अशी रचना असली की ते अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असतं. चला, त्याच्या पुढे 18 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. सून या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? आता सून, सुना, अतिच्या खंडाळा हे गाणं नका म्हणू. चला, तर सूनचं अनेक वचन काय होतं माहिती आहे? तर सूनचं अनेक वचन सुना, म्हणून तर मी सून सुना गाणं म्हणून दाखवलं ना. आता तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाहीत, मुळात सर्वांना माहितीच आहे. शक्यतो सून एकच असते, पण मुलगा करामती असेल तर सुनाही असू शकतात. ठीक आहे. काही जणांना बाहेरच्या सुना माहीत पण नसतात, घरातली सून माहिती असते. मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग कोणता आहे माहित आहे का? तर मुलींनी आता शाळेत जावे या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर इथे पहा, कर्ता आहे मुलींनी, म्हणजे त्याला विभक्ती प्रत्यय लादलेला आहे. कर्म आहे, याच्यामध्ये जाण्याची क्रिया असेल तर कर्म नसतंच, कर्म नाहीच आहे. त्यामुळे कर्म नाही म्हणजे कर्मणी प्रयोग असण्याचा प्रश्नच नाही. जावे हे एकारांत आहे की नाही, भावी प्रयोगाचं उदाहरण आहे. 3 नंबरचं उत्तर आहे. जर वाक्यात कर्म नसेल आणि कर्त्याला विभक्ती प्रत्यय लादलेला असेल तर आणि क्रियापद एकारांत असेल तर डोळे झाकून भावी प्रयोग लिहायचं. आणि मी का म्हणलं इथं बऱ्याच जणांना असं वाटतं की शाळेत हे कर्म आहे, पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, जर दिलेल्या वाक्यामध्ये जाण्याची किंवा येण्याची क्रिया होत असेल तर त्या वाक्यामध्ये कर्म नसतं, हे कायम लक्षात ठेवा. ठीक आहे. हे अकर्मक भावी प्रयोगाचं उदाहरण आहे. त्याच्या पुढे 20वा प्रश्न पाहूयात आता. पुढील वाक्यातील शब्दांचा अचूक पदक्रम असलेले वाक्य कोणते? आता अचूक पदक्रम म्हणजे काय, तर शब्दांची योग्य रचना म्हणजेच योग्य वाक्य कोणतं आहे असं ओळखायचंय. प्रश्न किती फिरून विचारतात बरं हे लोक. आता इथं पहा, का कोण करू शकेल ममतेची बरोबरी आईच्या? चुकीचं आहे ना रे. कोण बरोबरी शकेल आईच्या ममतेची करू का? चुकीचं आहे. ममतेची आईच्या बरोबरी कोण करू शकेल का? चुकीचं आहे. आईच्या ममतेची बरोबरी कोण करू शकेल का? बरोबर आहे ना. आणि या प्रश्नाचं उत्तर जर नाही आलं ना, चाळणीत पाणी घेऊन जीव द्या. इतक्या सोप्या प्रश्नाचं जर उत्तर नाही आलं तर 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. आणि जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांची एकत्रच तयारी करायची असेल आणि एकच कोड घ्यायचा असेल तर न्यायालय भरती ई बुक आहे,
याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ॲक्च्युअलमध्ये लिपिक आणि शिपाईचे घेतलेले पेपर दिलेले आहेत. जो काही अभ्यासक्रम आहे तो वन लाईनर स्वरूपामध्ये डिटेल्स अभ्यासक्रम दिलेला आहे. प्लस सरावासाठी भरपूर पेपर या न्यायालय भरती ई बुकमध्ये दिलेले आहेत. लिपिक आणि शिपाई दोन्हीची परिपूर्ण तयारी या न्यायालय भरती ई बुकमधून होते. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.